हॅलो. हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय, बोला. शेतकरी बांधवांना 13 मार्च रोजी 2,000 रुपये मिळणार असा व्हिडिओ तुम्ही काल टाकला होता. हो, बरोबर. पण सोशल मीडियावर अशी अफवा आहे, अशी माहिती मिळत आहे की 13 मार्च रोजी 2,000 रुपये नाही तर एकूण 6,000 रुपये मिळणार. त्याबद्दल अपडेट पाहिजे होती. हो, नक्कीच. आता आपण काल यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे त्याची तारीख ही केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे की 13 मार्च 2026 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2,000 रुपये मिळणार, म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार. तर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये असंही सांगण्यात आलं होतं की कदाचित पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमोचाही 8वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो. आता आपण जर पाहिलं तर पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचाही कालावधी संपलेला आहे. आपण खूप दिवसांपासून शेतकरी बांधव प्रश्न विचारताय की पीएम किसानचा 22वा हप्ता नक्की केव्हा भेटणार, त्यानंतर नमोचा हप्ता केव्हा भेटणार. इथपर्यंत आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता नमोच्या हप्त्याची आस सुद्धा सोडून दिली होती. परंतु आपण वेळोवेळी हीच अपडेट देत होतो की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही, कारण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकमेकांना अटॅच आहेत. आणि जोपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून कन्फर्म अपडेट येत नाही की नमो शेतकरी योजना बंद झाली, तोपर्यंत या गोष्टीवर अफवेवरती कुणी विश्वास ठेवू नये असं आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं. आणि ते अगदी खरं ठरलेलं आहे, कारण नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही. हो, असं झालेलं आहे की नमोचे हप्ते जे आहे ते खूप उशिरा शेतकरी बांधवांना मिळत आहे. आता आपण जर पाहिलं तर नमोच्या 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करताय, परंतु 9व्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना 8वा आणि 9वा हे दोन्ही हप्ते एकत्र येणं गरजेचं आहे. आता नमोच्या 8व्या हप्त्याबद्दल राज्य शासनाच्या माध्यमातून जरी अद्याप म्हणजे जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे, परंतु त्यामध्ये तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नसली तरी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात येते की पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे, जो की 13 मार्च 2026 रोजी नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आपल्या शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे. आतापर्यंत जे 21 हप्त्यांचा आपण लाभ घेतला तोही नरेंद्र मोदी साहेबांच्याच हस्ते घेतला. आणि 22वा हप्ता देखील आसाममध्ये एक कार्यक्रम होणार आहे 13 मार्च रोजी, आणि त्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी 5 वाजता मोदी साहेब एका क्लिकवरती म्हणजेच डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत. आता आपण जर पाहिलं तर 9 मार्च रोजी एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे, आणि तो जो जी.आर. आहे तो नमो शेतकरी योजनेसंदर्भात आहे. म्हणजेच आता 13 मार्च रोजी जो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळणार होता, त्याऐवजी शक्यता खूप वाढलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये आणि त्यासोबतच 9वाही हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये, म्हणजे असे एकूण 3 हप्त्यांचे प्रत्येकी 6,000 रुपये एका शेतकरी बांधवांना 6,000 रुपये हे 13 मार्च 2026 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते. म्हणजेच जी काही आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की एवढ्या दिवसांपासून आपण सर्वजण प्रतीक्षेत होतो की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा येईल, 9वा हप्ता केव्हा येईल, त्याबरोबर पीएम किसानचाही 22वा हप्ता केव्हा येईल. तर ते सर्व हप्ते आता एकाच दिवशी एकाच क्लिकवरती आपल्या संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकूण 6,000 रुपये जमा होण्याची संपूर्ण शक्यता आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. परंतु मित्रांनो, आता यामध्ये कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, तर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 21वा हप्ता भेटलेला आहे आणि त्या सर्व शेतकरी बांधवांना आता पीएम किसानचा 22वा हप्ता असेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असेल, हे तीनही हप्ते त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु आता यामध्ये पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी अनेक शेतकरी बांधव अपात्र देखील ठरलेले आहेत. यामध्ये जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल, तुमचं लँड रेकॉर्ड अपूर्ण असेल, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल आणि या गोष्टी जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील एवढ्या कालावधीमध्ये, तर मात्र तुम्हाला जरी पीएमचा 21वा हप्ता आलेला नसला तरी सुद्धा पीएम किसानचा 22वा हप्ता असेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा असेल, 9वा असेल, तीनही हप्ते येऊन जातील. परंतु जर तुमचे आता जसं की पीएम किसानच्या 21व्या हप्त्यामध्ये अनेक अटी शर्ती केंद्र शासनाच्या माध्यमातून घालण्यात आल्या होत्या, त्या अटींमध्ये जर तुम्ही बसलेले नसाल
तर मात्र तुम्हाला नमोचा 8वा, 9वा आणि पीएम किसानचा 22वा हप्ता सुद्धा येणार नाहीये. तर तुमचे जे काही प्रश्न होते त्यांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळाली असतील. तर धन्यवाद.